जनतेच्या समस्येच्या बातम्या। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील घोगरे बौद्धवाडी येथे खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ शाखा क्रमांक 107 यांच्या सहकार्याने माता रमाई महिला मंडळ स्थानिक व विशाखा महिला मंडळ मुंबई, घोगरे किंजळे बौद्धजन ग्रामस्थ विकास मंडळ स्थानिक मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर भंते करुणाज्योती महास्तवीर यांच्या उपस्थितीत सारनाथ बुद्धविहार जीर्णोद्धार उद्घाटन सोहळा बुद्ध पौर्णिमा सोमवार दिनांक 12 मे 2025 रोजी या मंगलदिनी संपन्न झाला। जलंता शीलते जीनं अग्गमग्गे सुसंटिता रत्नं पुरत्वा शिवामेङ्गुलिमालकं दजग्गपुरत्वा शिवामेङ्गुलिमालकं कंदमोरपरितच्चाटनाट्यसूतकं आकाशच्चदनं आशिषेशापाकारलज्जिता जिनान्ना बलसंयुते धम्मपाकारलक्षिते वसतु ते चतुकेचेन सदा संबुद्धपजरा वात पिता दीदी संजाता बहिर्जंतु पदवा अशेषा विलयं यन्तु अनंत गुणतेजसा एतेन सच्चवज्जेन सुतिते होतु सर्वदा एतेन सच्चवज्जेन सर्वरोगा विनाशतु एतेन सच्चवज्जेन होतु ते जयमंगलं साधु साधु साधु। यानंतर मूर्तीची प्रतिष्ठापना होते। ज्यांनी मूर्ती डोनेट केलेली आहे त्यांनी उभं राहायचं आहे। मूर्तीला दोन्ही हाताने स्पर्श करायचा आहे। आम्ही बोलतो तसं बोलायचं आहे। बोला इदं बुद्धबिंबेहि सर्वेहि देवमनुष्यैहि पूजयामि पूजनीयस लोकनाथेन तादिनो विहारे पतितापेमि इदं बुद्धबिंबेहि सर्वेहि देवमनुष्यैहि पूजयामि पूजनीयस लोकनाथेन तादिनो विहारे पतितापेमि इदं बुद्धबिंबेहि सर्वेहि देवमनुष्यैहि पूजयामि पूजनीयस लोकनाथेन तादिनो बुद्धविहारे पतितापेमि। आपण सगळ्यांनी साधुकार द्यायचा आहे। साधु 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 साधु। आता निवांत बसायचे आहे 5 मिनिटे। तुम्ही तुमच्या जागेवर बसू शकता। जिथे बसायचं आहे तिथे निवांत 5 मिनिटे बसायचं आहे। आपल्याला मंगल मैत्रीचा अभ्यास करायचा आहे। संसारी जीवनाचा एक बुंद सुद्धा आपल्यावर ठेवला का? नाही ठेवला। ते बुद्ध झाले, सम्यक संबुद्ध झाले, साऱ्या जगाला प्रकाशित केलेले आहेत। आणि म्हणून आम्हाला आमच्या गावामध्ये या वसाहतीमध्ये जो जुना बुद्ध विहार होता, लाकडाचं बुद्ध विहार होतं, त्याची 4ही खांब हे अखंड दगडाची होती। जिथे आपल्या जुना बुद्ध विहार होतं त्या बुद्ध विहाराची जी खांब होती अखंड दगडाची खांब होती। खरोखर आमच्या पूर्वजाला धन्यवाद दिला पाहिजे। एवढं बलशाली खांब इथे आणून त्याने रोवलेली होती आणि छान त्याच्यावरती बुद्धाच्या रूपाला बसवलेलं होतं। बुद्धाच्या रूपाला आमच्या पूर्वजांनी ज्यावेळेस बसवलेलं होतं, संकल्पना फार छान होती त्यावेळची की भगवान बुद्धाचा जो धम्म होता, प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रह्मामध्ये जाऊन पाहिला आणि तिथली बुद्ध विहारी पाहिली। आणि बुद्ध विहार असं असतो, बुद्धाला अशा ठिकाणी बसवतात। मग माझ्याही लोकांना मी सांगितलं पाहिजे म्हणून धर्मांतराच्या आधी पहिला बुद्ध विहार कुठे बनवला? बाबासाहेब आंबेडकरांनी देहू रोडला बनवला।
तर देहू रोडच्या बुद्ध विहारामध्ये बुद्ध अशा ठिकाणी ठेवला बाबासाहेबांनी की तुम्ही त्या बुद्धाला प्रदक्षिणा घालून तुम्ही बाहेर पडू शकता, अशा प्रकारची रचना बाबासाहेबांनी त्या देहू रोडच्या बुद्ध विहारामध्ये केली होती. सेम कंडिशन तुम्ही चैत्यभूमीला जाता, चैत्यभूमीला गेल्यानंतर सुद्धा प्रदक्षिणा घालूनच तुम्ही बाहेर येता. ही आमची संकल्पना नव्हे, हे आमचे संस्कार आहेत, हे आमची सभ्यता आहे. आमची सभ्यता ते घेऊन गेले, आम्ही मात्र त्या सभ्यतेपासून दूर राहिलो. परंतु ब्रह्मदेशामध्ये जर गेला तर ती सभ्यता तुम्हाला पाहायला मिळतो. आणि ही सभ्यता, हे संस्कार, ही विनम्रता आम्हाला कुणापासून मिळाली? बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून मिळालेली आहे. आणि म्हणून या गावामध्ये फार छान बुद्ध विहार बनवलेलं आहे, सुंदर बुद्ध विहार बनवलेलं आहे. कारण की आधीचं जुनं बुद्ध विहार होतं 1987-88 पासून मी या गावामध्ये येतो आहे. आणि तेव्हापासून तुमच्यासारखी जी सद्गुणी लोक आहेत, सदाचारी लोक आहेत, आमच्याकडे एक होती इथे या गावामध्ये आजीबाई होत्या, आगवाली म्हणायची. मी आलो की ते इथे वंदना करायला सगळ्यात आधी बायांना बोलवायची, वंदना, भंतीजी आले चला, भंतीजी आले चला म्हणून. आणि सगळ्यात पुढे बसायचे आणि पांढरी साडी घालून राहायची आगवाली. हे आमचे जुने लोक आहेत. यांनी आम्हाला सभ्यता दिली, यांनी संस्कार दिलेला आहे, यांनी विनम्रता दिलेली आहे. हे अखंड विनम्रता आमच्या शरीरामध्ये आली पाहिजे. आणि म्हणून 2 मिनिटे आम्ही इथे काय केली? आनापानाचा अभ्यास केला. कारण की बुद्ध काय म्हणाले? धम्म बाहेर नाही, धर्म कर्मकांडामध्ये नाही, धर्म अगरबत्ती मेणबत्ती फुलांमध्ये धम्म नाही, धम्म कायेन पश्यति. आमच्या कायेमध्ये जो धम्म लोपलेला आहे, हे कायेमध्ये लोपलेला धम्म म्हणजेच माणूस वरून कितीही मेकअप केला, कितीही सुंदर कपडे घातले, कितीही दागदागिना घातला, तरी त्याचा मन फक्त सांगू शकतो मी कसं आहे. दुसरं सांगू शकतो का कोणी? कुणीच सांगू शकत नाही मी कसा आहे. हे ओळखण्यासाठी आम्हाला तथागताने 10 दिवस दिलेले आहेत. त्या 10 दिवसामध्ये जाऊन विपස්සना करायची आहे, आनापानाचा अभ्यास करायचा आहे. आमच्यामध्ये राग, द्वेष, मोह, अहंकार, लोभ, लोलुपता, किती विकार भरलेले आहेत, किती विकार भरलेले आहेत आमच्यामध्ये. आणि हे विकार घेऊन आम्ही जगतो आहोत, हे विकार घेऊन आम्ही झोपतो, हे विकार घेऊनच उठतो, हे विकार घेऊनच परत झोपतो, परत उठतो. आणि हे विकार घेऊनच एक दिवस आपण मृत्यूला जाणार आहोत. आणि म्हणून हे संपूर्ण विकार नष्ट करण्याची तुम्हाला संधी भगवान बुद्धाने दिलेली आहे. आणि हे भगवान बुद्धाने दिलेली संधी काय म्हणतात? तुम्ही नेहमी धम्मपदामध्ये म्हणत असतात, एक छान गाथा आहे तुमच्या चित्ताला शुद्ध करण्यासाठी. आणि ती गाथा तुम्ही नेहमीच बोलत असतात. धम्म कायेन पश्यति म्हटलं की या कायेमध्ये जे जे विकार आहेत, हे विकार पाहण्याची संधी आपल्याला मिळत असते. आणि ते धम्मपदामध्ये तुम्हाला नेहमी सांगितल्या गेलेले आहे. तुम्ही धम्मपद वाचत जा, धम्मपद आचरणामध्ये आणत जा. आणि आमच्यामध्ये जे द्वेष असेल, जे घृणा असेल, जो तिरस्कार असेल, ते काढून टाका. आणि बुद्धाने 4 ब्रह्मविहार सांगितले. किती? 4 ब्रह्मविहार सांगितले. कुठले? तर पहिले आहे करुणा, दुसरे आहे मैत्री, तिसरा आहे मुदिता आणि चौथा आहे उपेक्षा. ह्या 4 ब्रह्मविहाराचा आम्हाला अभ्यास करायचा आहे. कारण की आम्ही कोण आहोत? बौद्ध आहोत. मग आम्ही बौद्ध कसे आहोत? आपल्यापैकी बसणाऱ्यांनी किती लोकांनी धम्मदीक्षा घेतली का? तरी आम्ही स्वतःला बौद्ध म्हणतो ना. आहोत का बौद्ध? अजिबात नाही. तुम्ही एकही बौद्ध नाही, कारण की दीक्षाच घेतली नाही. बाबासाहेबांनी दीक्षा घेतली, बाबासाहेब बौद्ध झाले. तुमचे आजोबा पंजोबा नागपूरला गेले असतील, नसतील घेतली, त्यांनी दीक्षा घेतली. काही लोकांनी आपल्या गावाकडे येऊन दीक्षा घेतलेली आहे. 3 लोक बौद्ध आहेत. आम्ही दीक्षाच घेतलेली नाही तर बौद्ध होणार का? म्हणून आमच्या गावामध्ये एक दिवस उपक्रम राबवा, धम्म दीक्षेचा उपक्रम, की खऱ्या अर्थाने तुम्ही बौद्ध आहात. आता दीक्षा घेतली, आता तुम्हाला 22 प्रतिज्ञाचं काही करून पालनच करावं लागेल. कारण की तुम्ही धम्म दीक्षा घेतली. तुमच्या माहितीसाठी सांगतो, चिपळूण तालुक्यामध्ये फिरलो.
एका गावामध्ये, आपल्या बौद्ध वसाहतीमध्ये, गावाचं नावही सांगत नाही मी, आपल्या वसाहतीमध्ये होळीच्या दिवशी एवढं मोठं बकरा कापण्यात आलं, बोकड. आपल्या वसाहतीमध्ये आपल्या लोकांनी, बाबासाहेब म्हणाले मी तुम्हाला धम्म देतो, त्या धम्माचा गाळा तुम्ही पुढे न्या, ताकद असेल तर तुमच्यात, नसेल ताकद तिथेच राहू द्या, पण पाठी आम्ही कुठे चाललेलो आहोत, सगळं पाठी चाललेलो आहोत. बकरा कापतात म्हणजे आपण पाठी चाललो की पुढे पाठी चाललेलो आहे. लाज वाटली पाहिजे, श्रम वाटली पाहिजे या समाजाच्या लोकाला. अशा प्रकारचे दुष्कृत्य करत आहेत, त्यांच्यावरती मी ऍक्शन घेतलेलं आहे, त्यांच्यावरती मीटिंग करणार आहोत आम्ही. अशा प्रकारचे दुष्कृत्य नाही झाले पाहिजे आमच्या वाडीमध्ये. आणि म्हणून आम्हाला बुद्धाचं तत्वज्ञान कळावं म्हणून सुंदर बुद्धाचं रूप आपल्या या वाडीमध्ये आणून देण्यात आलेलं आहे, म्हणजे डोनेट करण्यात आलेलं आहे. दान देणे, 10 पारमितामध्ये दान देणे सगळ्यात श्रेष्ठ सांगितलेलं आहे. आणि त्या दानाची किंमत असतो का? अजिबात नाही. तुम्ही इथे एखादं समजा बॉक्स असेल, त्या बॉक्समध्ये तुम्ही 5 रुपये टाकले, 1000 रुपये टाकले, 1 लाख टाकले, 1 करोड टाकले, कितीही टाकले तरी त्याचं मोजमाप होतो का? अजिबात नाही. दानाचं कधीच मोजमाप होत नाही. गोयंका गुरुजीने तिथे पॅगोड्याला एक मेडिटेशन सेंटर बनवलं, काही करोड रुपये लावले, पण कधी नाव लिहिलंय का? कुठे नाव दिसतो? अजिबात दिसत नाही. त्याला मुक्त दान म्हणतात. काय म्हणतात? मुक्त दान. पण आम्ही लग्नाचं पाकिट भरतो तेव्हा परिवारासह, एकाच नाही, पुरा परिवार. बर्थडेला गिफ्ट द्यायची असेल, पुरा परिवार के साथ. म्हणजे किती अहंकाराने आम्ही भरलेलो आहे. हे अहंकाराचा नाश करण्यासाठी तथागताने आम्हाला सुंदर एक जीवन प्रणाली दिलेली आहे. त्या जीवन प्रणालीचा आपण स्वीकार केलं पाहिजे. वेळ खूप झालेली आहे, तुम्हाला सगळ्यांना भूक लागलेली आहे, आणि म्हणून तुमचं मी खूप वेळ घेणार नाही. या गावातील सगळी लोक परिचित आहेत, परंतु नवीन सुना असतील, नवीन पोरी आलेल्या असतील,